तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती, म्हणजे जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये. मित्रांनो, आज एक जबरदस्त बदनापूर तालुक्यातली एक जबरदस्त अशी एक मुलाखत घेणार आहोत, म्हणजेच आपल्या धोपटेश्वरची. आज आपल्याकडे मिस्टर शेळके सर आले, पण यांची मुलाखत चालू करण्यापूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ धोपटेश्वर, नाणेगाव, रोशनगाव, त्यानंतर पाडळी, देवगाव, कुसळी, जर असं पूर्ण बदनापूर तालुक्यातून जर हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की आज आपल्याकडे मिस्टर शेळके सर 1 वर्षापूर्वी आपल्या ऑफिसला आले होते, त्यांना मॉर्गेज लोन करण्यासाठी. पण त्यावेळेस त्यांनी ते लोन केलं नाही. एक छोटासा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे ट्रस्टचा. पण त्याऐवजी त्यांनी अदर फायनान्स मध्ये फाईल टाकली, पण तिथे ती झाली नाही. पण हे सगळं काय झालं होतं, कसं झालं होतं, हा व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सार बघायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि विशेष म्हणजे तुम्ही आतापर्यंत जर कधी आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे असे नवीन नवीन मुलाखत तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आपण डायरेक्टली शेळके सरांकडे वळूया आणि त्यांची पहिले मुलाखत बघूया, त्यांचा परिचय बघूया. आज खास म्हणजे मिस्टर मिसेस दोघंही आलेले आहेत, त्यामुळे तुमचं सर सगळ्यात पहिले मी स्वागत करतो आपल्या जस्ट फॉर ए लोन सर्व्हिसेसमध्ये. तर सर, सगळ्यात पहिले मला तुमचं नाव कळू शकेल? माझं नाव कृष्णा बाबासाहेब शेळके. ओके. प्रॉपर गाव सर आपलं? धोपटेश्वर, प्रॉपर तालुका धोपटेश्वर. बदनापूर, जिल्हा जालना. आणि मॅडम तुमचा थोडा परिचय? पंचकुला कृष्णा शेळके. ओके. आणि सर तुम्ही काय करता? मी ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी. अच्छा, ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी आहात. हा, बरं. तिथे पण आहे ना. दुसरा व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय. कशाचा व्यवसाय सर तुमचा? दूध व्यवसाय. दूध व्यवसाय. दूध व्यवसाय. ओके ओके ओके. आणि सगळ्यात महत्वाचं सर, आता तुम्ही आमच्याकडे आले होते 1 वर्षापूर्वी लोन घेण्यासाठी. तर त्यावेळेस काय नेमकं झालं होतं सर, जेणेकरून तुम्ही फाईल केली नव्हती? त्यावेळेस म्हणजे काही हे बघितलं बी नव्हतं ना. अच्छा, म्हणजे थोडा ट्रस्टचा प्रॉब्लेम होता. हा, थोडस हे होतं थोडं. बर. त्याच्या बाद नंतर मग तुमची जी गावात हे आली व्हिजिट समोर, बर बर. त्यावेळेस मग पुन्हा उजूक परत आलो. म्हणजे परत एकदा तुम्ही फाईलसाठी फाईलसाठी परत आले. पण मला असं वाटतं तुम्ही तिकडे आमच्याकडे फाईल न देता अदर बँकेमध्ये फाईल टाकली होती, बरोबर आहे? हा, ते पूर्वी एकदा टाकली होती, म्हणजे फायनान्स कंपनीमध्ये. संभाजीनगरला फायनान्स मध्येच टाकली. बर, मग ते काय तिथं झाली होती की नाही झाली नाही होती? झाली. म्हणजे काय अडचण आली होती नेमकं? तिथं अशी ज्या अडचण आली, समज एजंट म्हणजे होतं म्हणले लोन आणि नुसतं होते म्हणते. अच्छा. त्याच्यात 10-12 हजार रुपये अशीच गेले सिबिल याच्यामध्ये चेक करण्यात, ते करण्यात, फाईल वापस आणून दे. ओके ओके. म्हणजे शेवट झाला असं झाला की फाईल झालीच नाही. फाईल झालीच नाही ना. पण त्यानंतर तुम्ही परत आमच्या कंपनीचा एक युट्यूब वरती व्हिडिओ बघितला तुमच्या आसपासच्या गावचा, हा तर मग तुम्हाला परत ट्रस्ट आला आणि तुम्ही परत वापस आले, हा हा. बरोबर आहे? तर मला सांगा सर, आता तुम्ही आता लेटेस्ट मध्ये फाईल दिली होती, तर ती नेमकं कोणत्या संदर्भात दिली होती, कोणत्या लोनसाठी? मॉर्गेज लोन. मॉर्गेज लोन. मॉर्गेज लोन साठी दिली होती. मॉर्गेज. आणि सर, साधारण ही पूर्ण लोनची प्रोसेस व्हायला, लॉग इन पासून तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत एक साधारण किती दिवस लागले सर तुम्हाला? 8 दिवस. 8 दिवसामध्ये झाले? मला वाटतं तुम्हाला चेक डीडी भेटला, चेक भेटला तुम्हाला, बरोबर? हा. बर बर. आणि सर मला सांगा, प्रोसेस कशी वाटली बरं आपली? एकदम सोपी, साधी, एकदम मस्त. बर. काही अडचणी आल्या? नाही. आमचे जे काही मॅडम किंवा जे सर लोक आहेत तुमच्या व्हिजिटला आलेले, किंवा आमच्या मॅडम जे आहेत त्यांच्याबद्दल असं झालं की मला शिवानी मॅडम नाही सहकार्य केलं, ओके अश्विनी मॅडम नाही सहकार्य केलं. ओके तसेच व्हिजिटला आलेले सचिन ओके इंजिनियर, ओके त्याच्याबाद काळे साहेब ओके दूध ओके. व्यवसायाचं बघायला व्हेरिफिकेशनला. असं. बर तर त्यांचं म्हणजे पूर्ण सहकार्य झालं आपल्याला. बर आणि बर असं दुसरीकडे नाहीये. बर 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 बर. दुसऱ्या फायनान्स मध्ये मी बघितलं, पण मी एकदा संभाजीनगरला गेले तेव्हा पाहिलं, पण त्याच्या बाद असं जास्त फॉर आणि तुमचं हे नाहीये. बर बर. हा, त्याच्यामध्ये वकील बांधव, अभ्यासक, हे सगळे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला टोटल. हा, बर. तुमचा फॉलोअप वगैरे कसा झाला सर आमच्या इथून? वेळोवेळी तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्यात आली? वेळोवेळी तुम्हाला जे काही कागदपत्राची पूर्तता करायची किंवा काही कागदपत्र नाही समजले तर ते व्यवस्थित समजून सांगण्यात आले सर? मॅडम वगैरे सगळे समजून सांगायचे, ओके. एक एक समजून सांगायचे. बर हा बर मुद्दा चुकला, हा असं झालं, तसं झालं, असे दुसरे नाही सांगित. बर बर बर. त्याच्याकरता लोक वापस जाते, बर काही कस्टमर असे दुसऱ्या बर. फायनान्सच्या. बरोबर बरोबर. बरं, टोटल लोन अमाऊंट किती झाली सर तुमची? 6 लाख झाले सर. 6 लाख रुपये झाली. ओके सर. असे काही बरेच लोक आहेत की जे फेसबुकवर बघून आमच्याकडे येतात, किंवा मग इंस्टाग्रामवर आमच्या काही जाहिराती चालू असतात, फेसबुकवर जाहिराती चालू असतात, युट्यूबवर काही जाहिराती चालू असतात. विशेष म्हणजे आमची टीम जी आहे ती पूर्ण खेड्यापाड्यामध्ये जाऊन डोर टू डोर जाऊन माहिती देते. हा. कदाचित तुमच्या पण गावामध्ये आमची टीम आली असेल.
आणि वेळेस आली. 2 वेळेस आली होती आणि तुम्हाला भेट झाली होती सर आमच्या टीमची. हा बर, तर असं प्रत्येक गावामध्ये जाऊन व्यवस्थित माहिती पण देतोय आम्ही आणि त्यांना फेसबुकवरून पण समज, व्यवस्थित आमच्याकडे कस्टमरला लोन पाहिजे म्हणून लोक बघतात. हम्म. पण त्यांना एक प्रॉब्लेम असतो सर, कोणता माहितीये का? ट्रस्ट आणि विश्वास, विश्वास. की बाबा इथं मला लोन भेटेल की नाही भेटेल, किंवा मग खरंच हे लोकांना लोन देतात का नाही देतात, का फसवताय फक्त. नाही, तर अशा लोकांना सर तुमचा अनुभव काय सांगसाल, की यांना म्हणजे ट्रस्ट येण्यासाठी तुम्ही काय सांगसाल? चांगलं आहे बुवा, व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांनी लोन घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला लोन पाहिजे? घ्यायला पाहिजे. ओके ओके ओके. लोन घ्यायला पाहिजे त्यांना, आणि काम एक तर लोन पाहिजे बर 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 सगळंच. बर बर. आता आणि हे जे मी 6 लाख लोन दिलं तुम्ही सर मला, हम्म. तर हे मी व्यवसाय करता घेतलेलं आहे. बर बर, म्हणजे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी. बिझनेस डबल मध्ये सिंगल होता माझा, हम्म. तर मला थोडं डबल करायचं आहे, तर थोडी कमतरता भासली. ओके ओके तुमचे ओके. हे झालं समजतं, हे बघितलं मी, आता म्हणलं चला आपण गड्या इथं करू शकतो, फाईल आपण टाकू शकतो आणि काम बी होऊ शकतो. बरोबर आहे. आणि ते त्याच्यामध्ये सक्सेसफुली. सगळ्यांचं सक्सेसफुल झालं. ओके हा, आणि डबल व्यवसाय मी वाढवला. ओके ओके ओके. जे वेळेस माझं पहिलं 30-35 लिटर दूध जायचं आहे, हम्म. तर मी आता सकाळ ते संध्याकाळ हम्म. 40-45, हम्म. 40-45 हम्म. असा व्यवसाय वाढवला मी. ओके ओके त्याच्यामध्ये शेड वाढवून घेतलं, ओके. असे बरेचसे डेव्हलप म्हणजे पूर्ण पैशाचा 100% वापर आपला पूर्ण पैसा वाढीसाठीच आपण करतो. वाढीसाठी. हा, बरोबर आहे. पण जसा आपला मगाशी जो प्रश्न चालू होता, की सर बऱ्याच लोकांना जो ट्रस्टचा जो प्रॉब्लेम असतो, म्हणजे उदाहरण घ्या, आता बरेच आता आपल्या बदनापूर तालुक्यातील जे काही गावं आहेत किंवा दुपटेश्वर मधले लोक आहेत, किंवा मग ते पाडळी वगैरे, तुम्ही जे काही गावाचे मी जे गावाची नावं तुम्हाला सांगितली होती आता, तर इथलच्या लोकांना, बऱ्याच लोकांना जर लोन घ्यायचं असेल, पण त्यांना काय आहे की धाकधूक असते मनामध्ये, धाकधूक खरंच घेऊ का नको घेऊ, घेऊ का नको? कागदपत्र देऊ का नको देऊ, म्हणजे प्रोसेस करू का नको देऊ करू, किंवा आमचा वेळ वाया जाईल का. तर असे प्रत्येक कस्टमरला काही नाही, मनामध्ये काही ना काही असतं. सर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगसाल सर? त्यांच्यासाठी एकच आहे माझं म्हणणं, की सगळ्यांपेक्षा हे फायनान्स चांगलं आहे. बर चांगलं म्हणजे सहकार्य, सगळेच व्हिजिट सहकार्य करतात त्यांना. बर 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 आणि हे फायनान्स घ्यायलाच पाहिजे त्यांना, बर दुसरं फायनान्स न घेता बा. बर बर बर. कारण की टक्केवारी चांगली आहे, काम व्यवस्थित होतं, लवकर होतं जरा. बर आपल्याकडे दुसरीकडे आम्हाला कमीत कमी 3 ते 4 महिने लागते, फाईल रिजेक्ट होऊन जाते. बर. ऑलरेडी अनुभव तो आलाच तुम्हाला. ऑलरेडी मी 1 वर्षापूर्वी अनुभव घेतलेला आहे संभाजीनगरचा हम्म. त्याचा, पण ते नाही जमलं, सक्सेस नाही झालं. बर. आणि आपल्या इथे तुम्हाला फक्त. तुमच्या इकडे मला 8 दिवसामध्ये लोन मिळालंय. बर बर बर. आता तुम्ही आणि एवढं चांगलं त्याच्यामध्ये चांगलं बोलताय, तर लोकांना असं वाटू शकतं की तुम्हाला आम्ही काय पैसे बिशे देऊन बोलायला नाही, आलो काय. पैसे नाही, अजिबात नाही. मी एक शेतकरीच माणूस आहे. पैसे घेऊन काय असं बोलायचं म्हणजे चांगलं नाही ना. बरोबर बरोबर. काहीच भाई हे नाही ना. बर बर सर, एका शब्दात जर सांगायचं झालं तर आमच्या ऑफिस बद्दल तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली? एकदम मस्त. ओके. बर. आणि जे मॅडम वगैरे, आता जे आमचं ऑफिस आहे जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेस, आमचे एम्प्लॉय, आमचे व्हिजिट करणारे कर्मचारी आहेत, तर यांना आम्ही काय करतो की प्रत्येक कस्टमर आम्हाला यांना एक मार्क देतात. आज तर आपण लाईव्ह मध्येच मार्क देणार आहोत, की 1 ते 10 मध्ये मार्क देतात. 1 ते 5 मध्ये एक साधं साधं, आणि 5 ते 8 मध्ये एकदम थोडं चांगलं, गुड ज्याला म्हणू आपण. पण 8 ते 10 मध्ये म्हणजे 10 मार्क म्हणजे एकदम एक्सलंट. तर तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा मॅडमला आमच्या ऑफिसला किती मार्क देऊ शकता सर? आम्ही मार्क 10 पर्यंत देऊ शकतो. ज्यावेळेस मी अगोदर इथं ऑफिसमध्ये आले पहिल्याच वेळेस यांच्यासोबत, हम्म. त्यावेळेस माझी 12वी झालेली आहे. मी ओके. सगळं वाचलं. ओके. फायनान्सचं नाव आपलं ज्येष्ठ फायनान्स आहे, बरोबर, जस्ट म्हणजे फॉर यू. आपलं काम हे ज्येष्ठच होणार अच्छा. असं मला एक विश्वास वाटला. ओके. आणि माणूस हा शून्यातच असतो, प्रत्येक माणूस असं पैशावाला नसतोच. बरोबर बरोबर. ज्याला असं शून्यातून जर वर जायचं असेल तर त्याने लोन घ्यायला हरकत नाही. बर. आणि विशेष म्हणजे मॅडम फार मोठ्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. हा. जवळपास किती 150 महिलांना अध्यक्ष. ते जवळपास हँडल करतात. आणि मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुमच्या बचत गटामधील जर कोणाला जर लोन लागलं तर तुम्ही त्यांना काय सांगू शकता, म्हणजे एक विश्वास काय देऊ शकता? असा विश्वास सर, हा म्हणजे हा फायनान्स चांगला आहे, कारण मी अगोदर त्याचा उपयोग घेतला ओके फायनान्सचा. ओके. मग आता तुम्ही पण घेऊ शकता, कारण मी अनुभव घेतल्यानंतरच मी सांगणार ना दुसऱ्याला. बरोबर बरोबर. म्हणजे ट्रस्टचा काही प्रॉब्लेम हो. नाहीच आहे. नाही. ओके. तर खूप छान वाटलं तुम्ही आज इथं आलात, आणि खरं तुमचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. तुम्ही आज आमच्याबद्दल एक मौल्यवान शब्द वापरले, त्याबद्दल खरंच धन्यवाद.
आणि मित्रांनो, यासोबतच जर तुम्हाला कुठलं होम लोन, मॉर्गेज लोन, बिझनेस लोन किंवा पर्सनल लोन, कार लोन, यूज कार लोन आणि ट्रॅक्टर लोन जर कधी लागत असेल, तर तुम्ही आपल्या संभाजीनगरमध्ये किंवा जालन्यामध्ये तुम्ही बिंदास आपल्या ऑफिसला जाऊन व्हिजिट देऊ शकता. संभाजीनगरमध्ये आपलं आकाशवाणीला ऑफिस आहे आणि जालन्यामध्ये आपल्या अंबड चौफुलला जांगडे पेट्रोलच्या बॅक साईडला आपलं ऑफिस आहे. तुम्ही बिलकुल येऊन तिथं लोनसाठी अप्लाय करू शकता. पहिले येऊन बघा, पूर्ण व्यवस्थित समजून घ्या, नंतरच पुढचं पाऊल उचला. धन्यवाद.